आणि महाराष्ट्राला समतेचा संस्कार देणारा आणि राज्याचा आनंद सोहळा अशी ओळख असणारा आषाढी वारीचा सोहळा हा उद्यापासून सुरू होतोय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी उद्या देहूमधून प्रस्थान करेल आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस राज्यामध्ये ज्ञानोबा तुकोबाचा गजर राज्यभरात निनादणार आहे। काही भागामध्ये पावसाची ओढ असताना सुद्धा लाखो वारकरी दरवर्षीप्रमाणे या सोहळ्यासाठी देहू आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतील। पुढारी न्यूज सुद्धा या काळात वारकऱ्यांसोबत ही वारी करणार आहे आणि दररोज संध्याकाळी 6:30 वाजता ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराय यांच्यासह महत्त्वाच्या संतांच्या पालख्यांचा दररोजचा वृत्तांत तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकणार आहात। आम्ही वारकरी आणि पोलावा विठ्ठल यासारख्या सेगमेंटमधून थेट वारकऱ्यांकडून वारीचं महत्त्व आणि त्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम सुद्धा जाणून घेणार आहोत। दररोज एका संतांच्या गावाला भेट आणि पंढरपूरमधील महत्त्वाच्या स्थळांचं सुद्धा दर्शन या अर्ध्या तासात आपल्याला पाहायला मिळेल आणि आजपासून या वारीला आपण सुरुवात करतोय। तर आपण ही दृश्य पाहतोय। उद्या देहू नगरीमधून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं थेट प्रस्थान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानकडून जय्यत अशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगरमधून मार्गक्रमण करत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसोबत 70 ते 80 हजार भाविक वारकरी सहभागी झालेत। आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईच्या पालखीचं आज विदर्भामधून मराठवाड्यामध्ये आगमन झालंय आणि जालन्यातल्या वाघरूळ जहांगीर गावामध्ये पालखीचं स्वागत सुद्धा करण्यात आलं। या पालखीचं यंदाचं 315वं हे वर्ष आहे आणि संत एकनाथांच्या पालखीचं उद्या पंढरीकडे प्रस्थान होणार आहे। तर पैठणमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे। आपण पाहू शकतोय संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातून परभणीमध्ये आता दाखल झाली आहे आणि पुढचे 2 दिवस या पालखीचा मुक्काम दैठणा आणि गंगाखेड या ठिकाणी असणार आहे।